आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्यातील शाळांमध्ये एप्रिल दरम्यान पॅट-3 चाचणी तसेच वार्षिक परीक्षा स्वतंत्रपणे घेण्याचे सर्व राज्यातील शाळांना आदेश देण्यात आलेले आहे. 12 मार्च 2026 महत्त्वपूर्ण पत्रक समोर आपण परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. 13 मार्च 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील शाळांमधील मूल्यांकन प्रक्रिया व वार्षिक परीक्षेबाबत महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार राज्य मंडळाच्या सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन चाचणी पॅट-3 11 एप्रिल ते 22 एप्रिल 2026 या कालावधीत निश्चित केलेल्या दिवशी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षण संचालनालय माध्यमिक पुणे यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद SCERT यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 2री ते 8वी या वर्गासाठी वर्षभरात 3 प्रकारच्या नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी 1, संकलित मूल्यमापन चाचणी 2, PAT 3 अशा 3 टप्प्याचे समावेश आहे. निश्चित तारखांमध्ये बदल करण्यास मनाई. संचालनालयाने स्पष्ट केले आहे की संकलित मूल्यमापन चाचणी PAT 2, PAT 3 ही 11, 15 व 22 एप्रिल 2026 ह्या नियोजित दिवशीच घेण्यात यावी. या तारखांमध्ये कोणत्याच राऊंड बदल करू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील सर्व शाळांची या तारखांचे काटेकोर पालन करून चाचणी आयोजित करावी. वार्षिक परीक्षा स्वतंत्रपणे घेण्याचे निर्देश. तसेच राज्य मंडळाच्या सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापन शाळांमध्ये वार्षिक परीक्षा आयोजित करताना PAT-3 चाचणीला कालावधी वगळून उर्वरित दिवसांमध्ये परीक्षा घेण्यात याव्यात असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर विशेष लक्ष. या प्रक्रियेत 1ली ते 8वी, 9वी व 11वी तसेच बोर्ड परीक्षेला बसणाऱ्या 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या आणि प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित असलेल्या विद्यार्थी संख्या यांची नोंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांना शाळा भेटीचे निर्देश. यासाठी केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी, शिक्षण अधिकारी, प्राथमिक माध्यमिक योजना शिक्षण सहाय्यक संचालक, विभागीय शिक्षण संचालक ह्या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांनी वार्षिक परीक्षा शाळा काळात भेट देऊन विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासावी. त्याबाबतचा सविस्तर अहवाल शिक्षण संचालक कार्यालयाकडे सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. उपस्थिती नोंदणीसाठी सुविधा. विद्यार्थ्यांची उपस्थितीची ऑनलाईन नोंद करण्याबाबतची सुविधा लवकरच कळवण्यात येईल असे संचालनालयाने स्पष्ट केले आहे. ह्या आदेशामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये मूल्यमापन प्रक्रिया एक समान पद्धतीने राबविणे आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती सुनिश्चित करणे हा शासनाचा उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. शिक्षण संचालनालय माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे 12 मार्च 2026 महत्त्वपूर्ण परिपत्रक. ह्या परिपत्रकाचं आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेलं आहे. थोडक्यात स्पष्टीकरण देणारे GR परिपत्रक व कोर्टाचा निर्णयाचे थोडक्यात स्पष्टीकरण देणारे एकमेव चॅनल अखिल तांबूसर क्लासेस चॅनल. लगेच आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. हे परिपत्रक अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.